हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर नवीन आई होणे ही खूप सुंदर असते. पण बाळ जन्मल्यानंतर पहिले 3 महिने हीच ती वेळ असते जेव्हा आईकडून नकळत काही चुका होतात. आणि ह्यामुळेच बाळाच्या विकासावर, बाळाच्या झोपेवर, दुधावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. आज मी तुम्हाला त्या सर्वात कॉमन पण धोकादायक चुका सांगणार आहे आणि त्यासोबत सोपे उपायही. मोठी चूक म्हणजे बाळाला खूप जास्त कपडे घालणे म्हणजेच ओव्हर ड्रेसिंग करणे. तर आईला नेहमी काय वाटतं, की बाळाला थंडी वाजते. पण पहिल्या 3 महिन्यात बाळाला जास्त उकाळा सुद्धा खूप त्रास देत असतो. यामुळे बाळ अस्वस्थ होत असते, बाळाला नीट झोप लागत नाही. त्यामुळे जास्त घामामुळे बाळाला रॅशेस सुद्धा येतात. आणि यावर उपाय म्हणजे बाळाला एका लेयरचेच कपडे घाला, म्हणजे 1 लेयरपेक्षा जास्त कपडे बाळाला घालू नका. आपल्या रूमचं टेम्परेचर हे 24°C ते 26°C ठेवणे ही महत्त्वाचे आहे. आणि बाळाची स्किन ही फ्री ठेवण्यासाठी बाळाला कॉटनची किंवा हलकी कपड्याचे कपडे घालणे महत्त्वाचे आहे. दुसरी चूक म्हणजे बाळाला सतत वारंवार उचलून घेणं. तर अनेक आईंना वाटतं, की बाळ रडतं म्हणजे पोटात दुखत असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण नवजात बाळ ते 3 महिन्याचं बाळ या 4 कारणामुळे रडू शकतं. जसे की भूक, झोप, बाळाचे डायपर आणि ओव्हर स्टिम्युलेशन. नवीन आई म्हणून आपण बाळ रडतंय म्हटलं, की वारंवार बाळाला उचलत असतो. यामुळे बाळाची नैसर्गिक झोपेची सायकल ही बिघडत असते. आणि यावर उपाय काय आहे? तर 3 मिनिटे बाळ थांबा. बाळ स्वतः सेटल होतंय का ते बघा तुम्ही. बाळ स्वतः शांत होतंय की ते बघा. नंतर बाळाला स्वेडलिंग करा आणि मंद लाईट म्हणजे लो लाईट आणि शांत खोलीचा वापर बाळाच्या झोपेसाठी करा. तिसरी चूक म्हणजे आई दुधाबाबत अनावश्यक ताण घेत असते. प्रत्येक नवीन आईची सर्वात मोठी चिंता दूध कमी येतंय का? बाळाचं पोट भरतंय का? आणि याच ताणामुळे दूध अजून कमी होऊ लागतं. पण लक्षात ठेवा, पहिल्या 40 दिवसात दूध नैसर्गिकपणे सेट होत असतं आणि बाळाचं सतत लॅचिंग हाच त्याच्यावर मोठा उपाय आहे. ताण घेतल्याने ऑक्सिटोसिन हे आपलं कमी होतं आणि यामुळे दूधसुद्धा कमी होतं. यावर उपाय म्हणजे दर 2 तासांनी तुम्हाला बाळाला स्तनपान करायचं आहे. भरपूर पाणी प्यायचं आहे. विश्रांती घ्यायची आहे आणि हलकासा प्रोटीनयुक्त आहार तुम्हाला घ्यायचा आहे. आणि या काळात तुम्हाला स्वतःला दोष द्यायचा नाही आहे, तर तुम्हाला संयम ठेवायचा आहे. चूक आणि महत्त्वाची चूक म्हणजे इंटरनेटवरील सर्व सल्ले फॉलो करणं. तर Google, YouTube, नातेवाईक या प्रत्येकाकडे काही ना काही एक मत असते आणि हाच ओव्हरलोड आईला कन्फ्यूज करत असतो. उदाहरणार्थ, बाळाला 1 महिन्यानंतरच पाणी द्या. दूध पोटभर झालं का अजून द्या. दररोज ऑइल मसाज करा, नाहीतर बाळ तुमचे कमकुवत होईल. बाळाला हेच खाऊ घाला, बाळाला तेच द्या, असं काहीतरी. आणि हे सर्व सर्वांसाठी लागू होत नसते. म्हणून उपाय म्हणजे एकच नियम. डॉक्टर आणि आईला काय वाटतं हेच तुमच्या मनाने तुम्ही ऐका. 5वी चूक म्हणजे बाळाला सरळ झोपवणे म्हणजे फ्लॅट ऑन बॅक विदाऊट सपोर्ट. तर काही-काही ठिकाणी सांगतात, की अंधश्रद्धा आहे, की बाळाला म्हणजे एका कुशीवर झोपवू नको, डाव्या कुशीवर झोपवू नको, उजव्या कुशीवर झोपवू नको. तर यामुळे बाळाला जर सरळ पाठीवर ठेवलं, की बाळाला दूध उलटणं म्हणजे उलटी होणं, गॅस होणं आणि कोलिकसुद्धा वाढत असतं. तर यावर उपाय म्हणजे फीडिंग नंतर 15 ते 20 मिनिटं बाळाला खांद्यावर ठेवून ढेकर नक्की द्यावा. हलकसं लेफ्ट टिल्ट स्लीपिंग पोझिशन म्हणजे उशी नाही, पण थोडंसं लेफ्ट साइडने टिल्टिंग केलं तरी चालतं आणि बाळाच्या मानेला सपोर्ट देणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. 6वी चूक म्हणजे बाळ झालं की कोणी ना कोणी पाहायला येतच असतं आणि त्यामुळे बाळाला जास्त व्हिजिटर्सला भेटू देणं ही सुद्धा आपली चूक आहे. पहिल्या 45 ते 60 दिवसात बाळाची इम्युनिटी खूप कमी असते. घरात खूप लोकं, खूप आवाज, खूप हात हे बाळासाठी धोकादायक असते. म्हणून यावर उपाय म्हणजे पहिल्या 1.5 महिन्यात व्हिजिटर्स म्हणजे बाळाला पाहायला येणारे पाहुणे हे कमीत कमी पाहिजे. बाळाला धरायचं असल्यास त्यांना हात धुणे हे अनिवार्य केलं पाहिजे आणि परफ्यूम, स्ट्राँग स्मेल्स हे बाळासमोर टाळले पाहिजे. ची व सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे आई ही स्वतःकडे लक्षच देत नाही, स्वतःची काळजीच घेत नाही. तर नवीन आई हे स्वतःचं खाणं, झोप, रेस्ट हे पूर्णपणे या काळात विसरत असते. त्यामुळे थकवा होतो, वजन कमी होतं आणि कमी दूध हे सगळं या कारणामुळे होत असतं. तर यावर उपाय म्हणजे आईने दिवसातून 2 झोपेचे ब्रेक घेतलेच पाहिजे. बाळ जेव्हा झोपते तेव्हा आईने नक्कीच आराम करावा. आईच्या आहारात भरपूर पौष्टिकयुक्त आहार पाहिजे आणि आई हॅपी असली की बाळ बरोबर हॅपी असतं. म्हणून आईने नक्की हॅपी राहावे. बघा न्यू मॉम्स, तुमच्या ह्या चुका होणं अगदी नैसर्गिक आहे. तुम्ही परफेक्ट असायची गरजच नाही आहे. तुमची साथ, तुमचे प्रेम, तुमचा संयम हेच तुमच्या लहान बाळासाठी जगातलं सर्वात मोठं गिफ्ट आहे.
म्हणूनच नवजात बाळ ते 3 महिन्याचे बाळ तुमचे असेल तर हा व्हिडिओ कोणत्याही आईसाठी जीवन वाचवणारी माहिती आहे. म्हणूनच हा व्हिडिओ इतर आईंना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.